छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपुरातील भीमनगरात एका छोट्याशा पत्र्याच्या घरात उदय आंगळेचं कुटुंब राहतं। रिक्षा चालवणारे उदयचे आई वडील यांनी आयुष्यभर मेहनतीच्या पाण्यात स्वप्नाचं एक नाजूक रोप लावलं होतं। आपला मुलगा उदय शिकून मोठा होईल, कुटुंबाची दारिद्र्य रेषेखालील जीवन बदलवेल, लहान भावंडांना शिक्षण देईल आणि घराच्या त्या जुनाट पत्र्यांना नव्या आशेची चमक मिळेल। पण नियतीला हे स्वप्न मान्य नव्हतं। उदय मातंग समाजाचा हा होतकरू तरुण वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी पनवेलच्या सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या वसतिगृहात फासावर लटकला। त्याच्या मृत्यूने फक्त एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवलंय। उदय हा कुटुंबाचा आधार होता, शाळेत चांगले गुण मिळवणारा, स्वप्नांना पंख लावणारा आणि शिक्षणाच्या जोरावर आपल्या आई वडिलांचं दुखणारं आयुष्य सुखकर बनवण्याची जिद्द बाळगणारा। त्याच्या नजरेत भविष्याची चमक होती आणि त्याच्या हसण्यात कुटुंबाचा विश्वास। पनवेलच्या सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशननं त्याला मोठमोठ्या आश्वासनांनी भुलवलं। एकही पैसा लागणार नाही, शिष्यवृत्ती मिळेल, चांगलं शिक्षण, राहणं, खाणं पिणं सगळं उत्तम असेल। या आश्वासनांवर विश्वास ठेवून उदय डिसेंबर 2024 मध्ये इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाला। पण त्या भुलभुलैयातून त्याला बाहेर पडण्याचा मार्गच सापडला नाही। काही महिन्यातच उदय बदलला। तो एकटा राहू लागला, कमी बोलू लागला आणि त्याचं चेहऱ्यावरचं हसू हरवलं। आई वडिलांना त्याच्या स्वभावातला बदल जाणवला, पण त्यांना कारण कळलं नाही। एकदा आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं उदयला काहीच झालं नाही, पण तो खूप टेन्शन मध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे। शेवटी उदयने आपली व्यथा आई वडिलांना सांगितली। इन्स्टिट्यूटच्या महिला प्राचार्या नायर त्याला जातीवाचक शिवीगाळ करायच्या, चार चौघात अपमान करायच्या आणि व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल यांद्वारे त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करायच्या। हा छळ इतका टोकाचा होता की उदयच्या कोवळ्या मनाला तो सहनच झाला नाही। 2 जून 2025च्या रात्री 1 वाजता उदयने रडत रडत आईला शेवटचा फोन केला। आई, माझ्या बहिणी भावाकडे लक्ष दे, त्यांची काळजी घे, मला आता जगायची इच्छाच नाहीये, हे प्राचार्य मला जगू देत नाहीयेत असं म्हणत त्याने फोन ठेवला। 10 मिनिटातच त्याने वसतिगृहात फास घेतला। फोन अजूनही चालूच होता आणि त्याच्या आईच्या कानात त्याचे शेवटचे शब्द घुमत राहिले। उदयच्या वडिलांनी पनवेल पोलिसात तक्रार दाखल केली। प्राचार्या नायर यांना जबाबदार धरलं आणि सगळी हकीकत सांगितली, पण पोलिसांनी कोणतीही गंभीर कारवाई केली नाही। उदयचा मोबाईल, त्याचे कॉल डिटेल्स, CDR, VDR कशाचाही तपास झाला नाही। इन्स्टिट्यूटमध्ये एकही CCTV कॅमेरा नाही आणि तरीही त्याची मान्यता कशी काय कायम आहे असा सवाल उपस्थित होतो। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या मते ही संस्था यापूर्वी कर्जतमध्ये असताना तिथेही 2 तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या। ती प्रकरणही दाबली गेली आणि आता उदयच्या बाबतीतही तसंच होतोय। उदयच्या कुटुंबाचं दुखणं कोण ऐकणार? रिक्षा चालवणारे वडील यांचं आयुष्य उदयच्या स्वप्नाभोवती गुंफलं होतं। त्यांच्या पत्र्याच्या घरात आता फक्त रडण्याचा आवाज आणि उदयच्या आठवणी उरल्यात। त्याच्या लहान बहिणीचं शिक्षण, भावाचं भविष्य सगळं उदयच्या खांद्यावर होतं, पण आता त्या खांद्यावर फक्त मृत्यूंचं ओझं आहे। मातंग समाजाचा असा तरुण जो शिष्यवृत्ती आणि आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षण घेत होता, त्याला पैशाची मागणी केली गेली, त्याला छळ केला गेला आणि शेवटी त्याला मरणाला कवटाळावं लागलं। ही कहाणी फक्त उदयची नाही तर प्रत्येक दलित आणि मागासवर्गीय तरुणाची आहे, ज्यांना शिक्षणाच्या नावाखाली अपमान, छळ आणि मृत्यू मिळतो। रोहित वेमुल पासून पायल तडवीपर्यंत आणि आता उदय आगळेपर्यंत ही साखळी थांबायला हवी। उदय आगळे आता नाही, पण त्याच्या मृत्यूने विचारलेला प्रश्न अजूनही जिवंत आहे। दलितांना शिक्षणाचा हक्क आहे, पण न्यायाचा हक्क कधी मिळणार? हे नाही, ते आमचं प्रकरण घ्यायला तयार नाही साहेब। त्या दिवशी पण माझ्याकडनं लेखी अर्ज द्या, अमका करा, ढमका करा। माझे 3 तास गेले सर त्या मुलाची बॉडी घेण्यामध्ये। आणि त्या मुलाची बॉडी इथे 1 तास होती माझ्या गाडीमध्ये, ॲम्ब्युलन्स मध्ये, पण त्यांनी माझी ती कंप्लेंट घेतली नाही, FIR फाडली नाही। ते म्हणे तुम्ही तुमचा कार्यक्रम आवरा आणि 2-3 दिवसांनी या, मग तुमची FIR फाडू म्हणे। पण त्यांनी काही आजोपर्यंत FIR फाडली नाही आणि आम्हीच कार्यकर्त्यांना बोलून याला बोलून
या सरांना बोलून त्या सरांना बोलून त्यांना फोन लावले, त्यांना रिक्वेस्ट केली. आज आपण सकाळपासून रात्रीच्या 10:30-11 वाजेपासून आम्ही घरून निघलेलो, पण अजून पण काही त्यांची म्हणजे प्रॉब्लेम नाही आम्हाला, म्हणजे त्यांनी सहकार्यच नाही केलं आम्हाला. काही पण म्हणतात 2 दिवस थांबा, कशी थांबायची? 8 दिवस गेले ना. आता सगळे ते मुलाचे सगळं त्यांना प्रूफ मिळाला, एव्हिडन्स मिळाले, पण तरी पण ते तक्रार घ्यायला तयार नाही. माझा मुलगा सहारा इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंगला शिकत होता, तर त्याला मॅडम खूप टॉर्चर करत होती. आम्हाला 2 महिन्या पहिले कळलं होतं की बाबा ही मॅडम टॉर्चर करायला लागली, आपण करायला लागली. तर आम्ही तो म्हणे पप्पा त्यांना काही बोलू नका त्या मॅडमला, कारण की ती मला 4 चौकामध्ये अपमानित करते आणि काही पण बोलते. ती म्हणे तिला बोलूच नका. अरे म्हणलं उद्या बोलल्याशिवाय नाही होणार, तिला बोलू नाही पप्पा, तुम्हाला माझी शपथ आहे, तिला काय बोलू नका. ती काही पण बोलती, 4 चौकामध्ये शिव्या देते, गाळ्या देते, काही बोलती, म्हणे अपमानित करते. म्हणे पप्पा मला अपमान सहन होण्याजोगता नाहीये म्हणे पप्पा. आता आणि गंजडी शब्द हा काय? कोणते मॅडम आहेत? मॅडमचं नाव काय? निशा नायर. ही मॅडम कंटिन्यू त्याला टॉर्चर करत होती. बाथरूमला गेलं तर व्हिडिओ कॉल करायची, जेवणाच्या टायमाला व्हिडिओ कॉल करायची. त्याला असं बोलली की त्याला जेवता जेवता हात धुतला तर जेवणामध्ये बघ म्हणे मम्मी मॅडम कशी बोलते म्हणे माझ्यासोबत. जेवणाचा वेळ असल्यानंतर आता 2-2:30 काय असतं सर, जेवणाचा वेळ असते ना, ते म्हणे क्यों क्या है कि तेको समझता नहीं क्या, बोले ये क्या तेरे खाने का टाइम है क्या, बोले. तो मेरे बच्चे ने तुरंत हाथ धो लिया डर के मारे. और माँ को हाँ आणि आईला सोडण्यासाठी तयार झाला. या प्रकरणाबाबत आपली पुढे मागणी काय आहे? सर माझ्या मुलाला न्याय भेटला पाहिजे आणि त्या मॅडमला कडीची कडी सजा भेटली, आणि तिला आणि माझ्या याच्यानंतर माझ्या मुलासारख्या दुसऱ्याचा निष्पाप मुलाचा जीव नाही गेला पाहिजे. आणि मी माझ्या मुलाला काबाड कष्ट करून 2 पैसे करून वाढवलं सर, आणि माझ्या अपेक्षा त्या मॅडमनं सगळं धुळीत मिळवलं. कारण की माझ्या लेकराला जातीविषयी घाणेरडे बोलत होती. ती जाती आमच्या जातीचा आहे, तुमच्या जातीचा आहे, तू असा आहे, तू तसा आहे, खूप घाणेरडे बोलायची ती. मग आता तुम्ही सांगा सर, माझ्या गरीबाच्या मुलांना शिकवा नाही का? गरीबाच्या बापाला काही अपेक्षा नाही का सर? तुम्ही सांगा. आता मी माझ्या मुलाला चांगलं शिकवायसाठी पाठवलं होतं का त्याचा छळ करण्यासाठी पाठवलं होतं? घटना कधी घडली आणि तुम्हाला माहिती कधी? सर तो रात्री, आता घटना मला 3 तारखेला 1:30 वाजता तो सांगितलं सर, पप्पा म्हणे मम्मी कुठे, तर मग मम्मीला द्या म्हणे. तर मम्मीला बोलला तो की बाबा असं नाही, असं करता ही मॅडम आता मला असह्य झाले, इथं त्रास मी आता सहन करू शकत नाही, मी माझी जीवन यात्रा संपवतो आणि मला याच्यानंतर आता मला बोलू नका, फोन लावू बी नका म्हणे. छोटे छोटे भाऊ आहे म्हणे, बहीण भावाला जीव लाव, पप्पाला जीव लाव, असं बोलला. आणि 2 मिनिटात त्यानं त्याची जीवन यात्रा संपवली. आणि सर तो आणि मी त्याच्या रूममेटला मुलाला फोन केला, तर तो रूममेट म्हणे अंकल म्हणे त्यानं तर असं केलं म्हणे अंकल. तो ओरडला त्याचा नर्सिंग, अरे उदय हे काय करतोस तू, अरे उदय थांब, अरे उदय थांब. पण तो जवळ जाईपर्यंत त्याला 2-4 मिनिटं झाले होते सर, त्यानं जीवन यात्रा संपवली होती. आणि काही दार वगैरे काही लावलेलं नव्हतं सर, दार लोटलेलं होतं. तो आतमध्ये गेला, त्यानं नर्स वगैरे सगळी चेक केली. तो म्हणे नाही म्हणे अंकल म्हणे हा गेलेला आहे म्हणे, त्याला तो उशीर झाला म्हणे मला यायला. नाही, गळफास त्याने स्वतःच घेतला आहे का त्याला कुणी लटकवलेला आहे? त्याला आम्हाला नाही माहिती ना, आम्हाला नाही माहिती. ते दरवाजे लावलेला असं तर म्हणलं असं त्याने घेतलाय म्हणून, पण मग ते लावलेलं नव्हतं ना. हातात होती, खिशात होती, हातात दोन्ही. वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अध्यक्ष सकाळच ही बातमी आमच्या ग्रुपला आल्यानंतर आम्ही त्यांचे वडील उदय यांचे वडील मोतीलाल यांच्याशी संपर्क केला. ते मानपूरवरून निघाले होते. त्यांच्याजवळ सुरुवातीपासून आतापर्यंत आम्ही त्यांच्या ठामपणे उभे आहोत. आज ही जी घटना झालेली आहे कोयंजे या ठिकाणी अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. या घटनेमध्ये अनेक काही आतापर्यंत जे पुरावे आहेत ते आपल्या पुढे येतील. पण याच्या अगोदर या घटनेला आपल्याला न्याय देण्यासाठी आम्ही
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांनी हा जी काही तक्रार आहे ही होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असं मी त्यांना आहे की हत्या आहे। आज त्यांची पीडित आई वडील सकाळपासून आलेले आहेत गावात। आता आम्हाला 3 वाजता एवढा वेळ झाला की आमची तक्रार घेत नाही, दुआवडीची उत्तर देत आहेत, त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट घेत आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्व आपल्या बहुजन संघटना एकत्रित होऊन आपण त्यांना न्याय देण्यासाठी इथं आलेलो आहे। तर ते तरी पण ते 1 तासापासून 10 मिनिट असे बोलून वेळ काढूपणा करतायत का असा आम्हाला संशय येतो। जोपर्यंत त्या पीडितांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर असेल किंवा विभागीय असतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या जोपर्यंत त्या पीडितांना त्या आई वडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी ठामपणे उभे आहेत। रमेश कांबळे, ऑल इंडिया पॅन्थर सेना पनवेल तालुका अध्यक्ष। आज जी 3 तारखेची घटना घडलेली ज्या मुलांनी जी आत्महत्या केलेली त्या आत्महत्या का केली आणि कशामुळे केली याचा सविस्तर किंवा त्याची दखल घेण्या म्हणजे त्याचा एफआर दाखल करण्यासाठी त्या मुलाचे आई वडील पोलीस स्टेशन पनवेल शहर पोलीस स्टेशनला पनवेल तालुका पोलीस स्टेशनला आलेले। परंतु घटना 3 तारखेला घडली, आज 10 तारीख आहे, त्यांचा एफआर अद्याप दाखल होत नाही। का होत नाही व्हायला पाहिजे, कारण तो मुलगा शिक्षणासाठी या ठिकाणी आलेला आहे। पनवेल या ठिकाणी शिक्षणासाठी आलेला होता आणि शिक्षण घेत असताना त्याला काही मानसिक त्रास किंवा त्याच्यावर मानसिक अत्याचार होत असल्याने त्यांनी त्या गोष्टी दलनवलन केलेले आहेत। तर मला माझ्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार याही सुद्धा सिनियर साहेबांना फोन करून सांगितलं आहे की तात्काळ त्या मुलाची दखल घेण्यात यावी आणि त्याच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांनी ज्या गोष्टी घडवलेल्या आहेत त्या घडवण्याच्या निमित्ताने ते जे काही तिथले व्यवस्थापक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात सजा झाली पाहिजे। का तर एक गोरगरीब मुलांनी शाळा शिकू नये का, शिक्षण घेऊ नये का? कारण प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे। अधिकार असताना सुद्धा एखादा माणूस परिस्थितीनुसार येतो, परिस्थितीनुसार शिक्षण घेतो, परंतु परिस्थिती त्याच्यावर ही अशी लादली जाते। कारण मला एकच म्हणायचं आहे, मी पनवेल तालुका ऑल इंडिया पॅन्थर सेना अध्यक्ष, ही अशी परिस्थिती त्या मुलाच्या शोषित मुलाच्या आई वडिलांवर आलेली आहे ती अन्य कुणावर येऊ नये आणि त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी तालुक्याचे वंचितचे मनोहरजी कांबळे साहेब आहेत, आमचे मालचंद्रजी गायकवाड साहेब आहेत, दोन्ही पत्रकार आहेत, या सर्व मंडळींनी सकाळपासून इथं येऊन त्या मुलाच्या बांधव औरंगाबादवरनं पनवेल तालुक्यामध्ये पहुंजा गावात शिक्षण घेण्याकरता आला होता आणि अतिशय हुशार मुलगा होता तो। परंतु ही अवस्था अशी आहे, आज सरकार असं आहे का आमच्या बौद्ध समाजाने शिकावा नाही। जर बौद्ध समाजाचा एखादा विद्यार्थी हा जर चांगला हुशार असेल तर त्याला मानसिक त्रास कसा द्यायचा आणि त्याची हत्या कशी करायची ही व्यवस्था पूर्णपणे करत आलेली आहे। आणि हा एक नमुना आजच नाही तर आपण या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघत झालेलो आहे। 3 तारखेला त्याचा काही मृत्यू होत आहे आणि पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेऊन त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात दिली आणि ती त्यांना अंत्यसंस्कारासाठी पाठवली। परंतु पोलिसांचा काम होता, त्यांचा मुलगा गेलेला आहे, त्यांना दुसऱ्या दिवशी फोन करून त्यांना स्वतः बोलवायला पाहिजे होता की बाबा आपण काय आहे ते एफआर वगैरे करूया, परंतु काही एफआर वगैरे केली नाही। तर आम्ही सर्व वंचित ऑल इंडिया पॅन्थरवाले सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना न्याय द्यायला आलोय आणि आमचा हा रक्त आहे आणि आमचा जन्मच त्याच्यासाठी झाला आहे। आम्ही कार्यकर्ते कमी आहोत पण आंबेडकरवादी जास्त असल्या कारणाने आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही। आणि आत्ताच आपण बोलता बोलता एक आतून आम्हाला खबर आली काय गुन्हा दाखल करून घेतोय, तुम्ही लवकर आतमध्ये या। आणि त्याच्यामुळे ते पोलिसांना पण शुभेच्छा आहेत तर तुम्ही पण आम्हाला न्याय देता, पण गुन्हा दाखल करत असताना त्या बाईला त्या व्यवस्थेला पूर्णपणे कठोर सजा होईल असं त्याच्यामध्ये एफआर दाखल करा, त्याच्यामध्ये कायदे नमूद करा। हे पोलिसांना शुभेच्छा। आवाज उठवल्याने फरक पडतो आणि पॅन्थरचा आवाज किती महत्वाचा हे आता महाराष्ट्राला कळायला लागलेलं आहे। 8 दिवसापूर्वी औरंगाबादच्या उदय आगळे या मातंग समाजाच्या तरुणाने पनवेलला शिकत असलेल्या सारा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये
त्याच्या वसतिगृहामध्ये फाशी घेतली. आई वडील त्यावेळेस रडले पडले, दुःखात होते. पोलिसांनी कसलीही कारवाई केली नाही, जबाब नोंदवून घेतला, FIR केली नाही. पीडित तरुणाचा मोबाईल ठेवला, त्याची चौकशी केली नाही, कधी मोबाईल ओपन करून तपास करण्याचा प्रयत्न केला नाही. आई वडील सांगतायत की त्याच इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपलनी माझ्या मुलाचा भयंकर छळ केला, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला, जातीवाचक छळ केला आणि त्यातून त्यांनी फाशी घेतली. फाशी घेण्याच्या आधी आईला फोन करून त्यांनी फोन चालू ठेवून फाशी घेतली. फाशी घेताना सांगितलं की या प्रिन्सिपल बाईमुळे मी फाशी घेतोय. तरी सुद्धा पोलीस तिला अटक करत नाहीत, FIR करत नाहीत. 8 दिवसांनी मला हे कळल्यानंतर मी त्या कुटुंबाला भेटतो, लाईव्हच्या माध्यमातून वाचा फोडतो, कारण मीडिया आम्हाला दाखवू शकत नाही. आमचं लाईव्ह हीच आमची ताकद आहे, व्हिडिओ फेसबुकचे हीच आमची ताकद आहे. आणि त्या माध्यमातून आवाज उठवल्यावरती खडबडून मी पोलीस यंत्रणा जागी झाली. घटनास्थळावरूनच पोलिसांना फोन करून याच्यावरती का कारवाई केली नाही हा प्रश्न विचारला. तेव्हा कुठे यंत्रणा हल्ली आणि आज सकाळपासून पीडित कुटुंब पोलीस स्टेशनला बसून त्यांच्यासोबत पॅन्थरची ताकद उभा केली आणि ताकदीने या ठिकाणी जे वास्तव आहे, जो अन्याय झालाय तो ठासून सांगण्याची धमक आज पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दाखवली आणि त्यात FIR दाखल झाला. आत्महत्यास प्रवृत्त करणे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत कलम त्यात दाखल झाले. याचा तपास जर नीट केला तर महाराष्ट्र हादरून जाईल. अशा प्रकारे या आरोपींनी उदय आगळेचा छळ केलेला आहे. राज्य सरकारने आता तरी गांभीर्याने हे प्रकरण घ्यावं. इन्स्टिट्यूटमध्ये फाशी घेतली तरी विद्यार्थ्याला न्याय नाही, कसल्याही प्रकारचा तपास नाही. का तर तो दलित आहे, का तर तो मातंग आहे, आई वडील अशिक्षित आहेत, राहतात औरंगाबादला, कधी येणार पनवेलला. अशा प्रकारे जर यंत्रणेने गृह विभागाने विचार केला तर काय होईल. पण आज पॅन्थरची ताकद काय आणि त्याची गरज काय हे आज आम्ही दाखवून दिलंय. पॅन्थरचा दणका, पॅन्थरचा वाचपा बसल्यामुळे आज त्या ठिकाणी FIR दाखल झाली. सर्व लढाऊ पॅन्थर्सने जो दबाव निर्माण केला, त्या ठिकाणी जी हकीकत वास्तव आहे, खरा न्याय आहे, तो ठासून सांगितला. त्याबद्दल खरंच मी त्या सगळ्यांचं जय भीम करतो. आणि यात आम्ही FIR दाखल करू शकलो. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी, यात गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी. मातंगांचे मतं लागतात, दलितांचे मतं लागतात, पण त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाला न्याय मिळत नाही. त्यासाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत सुद्धा झाली पाहिजे. यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरीला मिळाली पाहिजे. आज पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त आहे, कुणीही बोलायला तयार नाही. ना कुणी मातंग नेते बोलतायत, ना कुणी दलित नेते बोलतायत, ना पीडित कुटुंबाला कुणी भेटायला तयार आहे. दुर्दैव आहे. त्याच्यामुळे आज सगळ्या जाती समूहासाठी पॅन्थर हाच पर्याय म्हणून पुढे येतोय आणि सर्व पॅन्थर्सने आज जो दणका दिला, जो लढा दिला, त्याबद्दल मी त्यांना जय भीम करतो. आम्ही या लढाईमध्ये उदय आगळेला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही असं सुद्धा आव्हान करतो. लवकरात लवकर पनवेल पोलिसांनी या आरोपीला अटक करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा सुद्धा देतोय. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.